नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ना रुमालामध्ये हे दही टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. घरच्या घरीच ही पौष्टिक अशी रेसिपी आज आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला एका बाउलवरती असं स्वच्छ सुती रुमाल टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा लिटर म्हणजे अर्धा किलो दही घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण दही ना आपल्याला रुमालावरती घालायचं आहे. संपूर्ण दही आपल्याला रुमालामध्ये टाकलं की याला व्यवस्थित असं नंतर बांधून घ्यायचं आहे. खाली एक बाउल ठेवायचा आणि मग यावरती आपल्याला दही टाकायचं, म्हणजे कसं दहीमधलं पाणी निथळून खाली पडेल. तर इथे मी थोड्याशा प्रमाणामध्ये तुम्हाला बनवून दाखवते. त्यासाठी अर्धा किलो दही घेतलेला आहे. तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जास्त दही घेऊ शकता. दही रुमालामध्ये घालायचे आणि आता ना रुमालाला आपल्याला घट्टसर असं बांधून ठेवायचं आहे. पहा, दह्यामधलं पाणी असं खाली निथळतंय. रुमाल असा दाबून घ्यायचा जरासा, म्हणजे यामधलं पाणी आणखीन जे आहे ते खाली पडेल. याला हलकंसं असं दाबून घ्यायचं आहे. घट्टसर असं आपल्याला हा रुमाल बांधून ठेवायचा आहे. पाणी हलकंसं असं यामधलं पिळून काढलं की आता आपण हा रुमाल व्यवस्थित घट्ट असा बांधून ठेवूया. हा पदार्थ दुकानामध्ये तर मिळतोच, पण घरी बनवल्यामुळे तो स्वच्छ आणि पौष्टिक देखील बनतो. पहा, यामधलं व्यवस्थित असं आपण पाणी निथळून काढून घेतलेलं आहे. आता याला घट्टसर असं आपण बांधून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, इथे आपण रुमालाची गाठ बांधून घेतलेली आहे. आता आपल्याला एक अशा प्रकारची जाळी घ्यायची आहे. आपली पुरणाची जाळी किंवा चाळणी असते ती घ्यायची आहे. अशी बाउलवरती ठेवायची आणि यावरती आपल्याला वजन ठेवायचं आहे. दगड ठेवूया आणि झाकून ठेवूया. रात्रभर असं आपल्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधलं संपूर्ण पाणी आहे ते निथळून जातं. दुसऱ्या दिवशी आता आपण याला उघडून पाहूया. पहा, यामधलं संपूर्ण पाणी वेगळं झालेलं आहे, खाली निथळलेलं आहे. आता आपण हा रुमाल सोडून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, मस्त असा इथे आपला चक्का तयार झालेला आहे. जे घट्टसर दही होतं ना त्याचा चक्का तयार झालेला आहे. यापासून आपण श्रीखंड बनवणार आहोत. पहा, अगदी पनीरसारखा घट्टसर आपला चक्का इथे तयार झालेला आहे. आता लगेच हा चक्का आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. पाहू शकता, अगदी पनीरसारखं छान घट्टसर आपला हा चक्का तयार झालेला आहे. यामध्ये अजिबात जरासुद्धा पाणी राहिलेलं नाही. तर इथे मी हा तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये बनवून दाखवते. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता. आता हा चक्का पहा आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे चक्का अगदी छान सॉफ्ट असा होतो. व्यवस्थित असं याला फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मऊसूद असा हा चक्का बनवून घ्यायचा आहे. चमच्याच्या मदतीने सुद्धा याला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो. भरपूर असं याला व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे हे छान मिक्स होतं. पहा, आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मऊ असं इथे आपलं श्रीखंड तयार होतं आहे. आता यामध्ये आपल्याला ना पिठी साखर घालायची आहे, सोबतच वेलची पूड घालायची आहे. तर गरजेप्रमाणे तुम्हाला जितकं गोड जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही पिठी साखर घालू शकता. मी वेलची आणि पिठी साखर दोन्ही एकत्रित वाटून घेतलं होतं, ते घातलेलं आहे. आता ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत, बारीक किसून घेतलेलं किंवा चिरून घेतलेलं. आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायची आहे. तर आज आपण घरीच इलायची फ्लेवरचं ड्रायफ्रूट घातलेलं हे श्रीखंड बनवतो आहे, जे की चवीला खूपच भारी लागतं. अगदी बाहेर मिळतं ना तसंच चवीचं बनतं. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर पहा, याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर पहा, हे छान अगदी मऊ असं आपलं श्रीखंड इथे तयार झालेलं आहे. आता हे श्रीखंड आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. पहा, अगदी मस्त आपलं इथे श्रीखंड तयार झालेलं आहे. बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला ना फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. आणि थंड झालं की मग याला सर्व करायला घ्यायचं आहे. अगदी आपण विकतचं श्रीखंड आणतो ना तशाच चवीचं हे घरी आपलं श्रीखंड तयार होतं. नेहमीच बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी हे श्रीखंड तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा. आता यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून याला सजवून घेऊया. मस्त असं इथे आपलं घरगुती पद्धतीचं पौष्टिक असं श्रीखंड तयार झालेलं आहे.
तुमच्याकडे श्रीखंड कसं बनवतात कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला मग बाय बाय.